मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता सुधाकर रावांकडे येते आणि मला तुमच्याशी थोडं बोलायचंय असं म्हणते। त्यावेळी आता मीराला सुधाकर राव म्हणतात, बोल ना बाळा, तुला बोलायचं ना ते अगदी स्पष्टपणेच बोल। तेव्हा मीरा आता म्हणू लागते, बा आपण जरीही असं घरात सर्वजण राहत असलो तरीही आपल्या प्रत्येकाचं आयुष्य ना खूप वेगळं असतं आणि आपल्यामुळे दुसऱ्या कुणालाही त्रास होऊ नये याची काळजी नेहमीच तुम्ही घेत आलात आणि माझं सुद्धा आता थोडं तसंच झालंय, कारण गेल्या काही दिवसापासून मला एक गोष्ट बरोबर वाटते असं म्हणून ती सुधाकर रावांकडे पाठ करते। तर सुधाकर राव आता अगदी झोपलेलेच असतात, त्यांना मीराचं जे काही बोलणं आहे ते काहीच कळत नसतं। त्यानंतर मीरा म्हणते की मला जी गोष्ट तुमच्याबरोबर बोलायची आहे ना ती कशी बोलावी ते कळतच नाही। अहो बाबा, प्लीज मला समजून घ्या, तुम्ही अजिबात चिडू नका माझ्यावर। आणि ती गोष्ट रवी भाऊजींबद्दल आहे। ती आता रवीबद्दल सांगणार असते तेवढ्यातच तिथे देविका आणि पंकज हे दोघेही दाराच्या फटीतून आतमध्ये डोकावू लागतात, कारण त्यांना मीराचं बोलणं ऐकायचं असतं। मग मीरा पुढे सुधाकर रावांना सांगू लागते की शेवटी रवी भाऊजींचं आयुष्य सुद्धा महत्वाचं आहे, कारण त्यांना काय हवं आहे, त्यांना त्यांचं आयुष्य कुणाबरोबर घालवायचंय हेच ठरवायचं स्वातंत्र्य त्यांना त्यांचं हवंय ना। तुम्हाला सांगू बाबा, या सगळ्याचा ना त्यांना खरंच खूप त्रास होतोय। बाबा, रवी भाऊजी आणि रियाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे। आता तिच्या बाबांचं ना राहू द्या जरा बाजूला, पण मला असं वाटतं तुम्ही जर त्यांच्या लग्नाला परवानगी दिली तर सगळं काही अगदी ठीकच होईल। तुम्हाला सांगू बाबा, ते नाही जगू शकत असे एकमेकांशिवाय। इकडे देविका आणि पंकज हे दोघेही आता कान लावून ते बोलणं ऐकत असतात, परंतु आता देविका म्हणते ते झोपले आहेत। मला असं वाटतंय, पण ही मीरा का बडबड करत असेल? तेव्हा पंकज म्हणतो, काय माहीत मला तरी। त्यानंतर इकडे आतमध्ये मीरा म्हणते, मला असं वाटतंय बाबा की तुम्ही रवी भाऊजी आणि रियाच्या लग्नाला परमिशन द्यावी आणि तुम्ही ती परवानगी द्याल ना बाबा, असं म्हणून ती मागे वळून पाहते तर आता तिला धक्काच बसतो, कारण आता सुधाकर राव हे अगदी झोपलेले असतात। मीराचा एक शब्द सुद्धा त्यांनी ऐकलेला नसतो आणि हीच गोष्ट नेमकी मीराच्या लक्षात येते। तरीही ती खात्री करून घेण्यासाठी विचारते, बाबा तुम्ही द्याल ना परमिशन? पण आता सुधाकर राव काहीच प्रतिक्रिया देत नाही, कारण ते झोपले असतात। मग आता इकडे देविका आणि पंकज हे खूपच खुश होतात आणि हसूनच म्हणतात, अरे वा, बाबा तर झोपी गेले आहेत। तेव्हा मीरालाच आतमध्ये प्रश्न पडतो, बाबांनी काही ऐकलं असेल की नाही काय माहीत, कारण ते तर काही म्हणजे काहीच बोललेले नाहीत आणि त्यांना कधी झोप लागली हे मला कळलंच नाही। मग आता त्यांनाही झोप लागली हे पाहून मीरा आता तेथून जाते। तेव्हा मीरा आता तेथून गेल्यानंतर प्लॅनिंग सक्सेसफुल असं आता देविका म्हणते। पंकजला म्हणते, दे टाळी आता। तेव्हा पंकज तिच्या हातावर टाळी देतो आणि मग तोही तिचं कौतुक करत म्हणतो, अरे वा, प्लॅनिंग तर अगदी सक्सेसफुल झालं। त्यानंतर उदास होऊन मीरा इकडे आपल्या रूममध्ये जाते तर सत्य आता आवरून जेव्हा बाहेर येतो आणि मीराला म्हणतो, धूमकेतू अगं आपल्या सगळ्या दोस्तांना सांगून ठेवलंय आणि त्यांनी सगळी तयारी सुद्धा करून ठेवलीये आणि त्यांनी सर्व सामान सुद्धा आणून ठेवलंय, त्यांनी तिथल्या गुरुजींना सुद्धा सांगून ठेवलंय, फक्त त्या गुरुजींनी दिलेल्या मुहूर्तावर आपण तिथे पोहोचायला हवं, मग सगळं काही अगदी आपल्या मनासारखंच होणार। आता सत्याने एवढं सांगून देखील मीरा काहीच प्रतिक्रिया देत नाही। मग तिच्या मनात फक्त एकच विचार सुरू असतो की मी बाबांना एवढं सांगण्याचा प्रयत्न केला तरीही बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही, कारण ते अगदी गाढच झोपले गेले होते। आता त्यांच्या परवानगीशिवाय हे लग्न तरी कसं करायचं हा प्रश्न मीराला पडलेला असतो। तिच्या मनात आता फक्त बाबांचेच विचार येत असतात। ते पाहून सत्या विचारतोय, धूमकेतू काय झालं ग तुला? आणि मग तो तिच्याजवळ बसतो आणि हसतच म्हणतो, ए धूमकेतू, तू टेन्शन घेत असेल ना तर खूप भारी दिसते हा। तेव्हा मीराचं अजूनही त्याच्याकडे लक्षच नसतं। मीरा विचारते, काय काय म्हणालात काय तुम्ही? मग आता मीरा विचार करते, उद्या सकाळीच मी बाबांबरोबरच्या परमिशन शिवाय मी काहीही करू शकत नाही आणि हे पाऊल तर एवढं मोठं उचलू सुद्धा शकत नाही, कारण बाबांची परमिशन न घेणं म्हणजे मूर्खपणाचं कारण ठरेल। पुढे विचार करते, खरं तर मला ना यांचं टेन्शन होतं की हे कधीही परमिशन देणार नाही या लग्नाला, परंतु आता मला बाबांचंच टेन्शन आलंय, पण मी समजावल्यानंतर बाबा नक्कीच परमिशन देतील असं मला वाटतंय, पण यांनी अशी लगेच परमिशन का दिली असेल असाही तिला प्रश्न पडतो। त्यानंतर सत्या म्हणतो, ए धूमकेतू अगं सगळी तयारी झाली आहे माझी, मी काय सांगतोय तुला मगापासनं। तेव्हा ती आता हसते आणि म्हणते, थँक्यू सो मच। तेव्हा तो विचारतो, काय तू आणि मला थँक्यू म्हणाली? मग आता ती म्हणते, बायकोने थँक्यू म्हटलंय त्यात काय एवढं? तेव्हा तो म्हणतो, बायकोने थँक्यू म्हटलं ते ठीक आहे, परंतु धूमकेतून थँक्यू म्हणणं हे कधीही शक्य नाही। ती विचारते, का बरं, एवढं काय झालं?
मी का नाही थँक्यू बोलू शकत? ती तुमची धूमकेतू ना, ती काहीही करू शकते, अगदी तुम्हाला हरवू शकते. त्यामुळे धूमकेतू बरोबर पंगा कधीही म्हणजे कधीही घ्यायचा नाही, समजलं का? असं म्हणून आता ती त्याच्याकडे पाहतच राहते. तर सत्या आता म्हणतो, हे सगळं ठीक आहे, पण मागचं पुढचं काहीही न बोलता तू डायरेक्ट सरळ मला थँक्यू म्हणालीस. आता हे मला काहीच पचेनासं झालंय, असं आता सत्या म्हणतो. तेव्हा ती रागातच म्हणते, हे बघा आता खूप झालं हा तुमचं सारखं सारखं काय तेच चाललंय आपलं. तेव्हा आता तो एकदम शांत होऊन जातो आणि म्हणतो की कसला प्रश्न नाही, कसली शंका नाही आणि त्याचबरोबर कसली भीतीसुद्धा नाही आणि कसला रागसुद्धा नाही. मला तर वाटलं होतं की धूमकेतू डायरेक्ट माझ्यावर येऊन उधळेल, पण ते सुद्धा नाही, असं सत्या मीराला सतत म्हणत असतो. तर मीरा मात्र हसते आणि त्याच्याकडे पाहतच राहते की नक्की सत्याला काय बोलायचंय. मग आता तो म्हणतो, हे धूमकेतू तू असं वागत जाऊ नकोस, कारण मला ना मग खूप टेन्शन येतं. तेव्हा मीरा आता पुन्हा एकदा हसते आणि लगेचच सत्याजवळ जात त्याचे हात हातात घेते आणि म्हणते की कारण हे थँक्यू ना अगदी मनापासनं आहे, कारण तुम्ही रवी भाऊजी आणि रियाचं प्रेम अगदी मोठ्या मनाने समजून घेतलं, म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणतीये. तेव्हा सत्या मात्र धक्क्यानेच मीराकडे पाहतो. तेव्हा सत्या विचारतो, ते का? पण त्याचं काय एवढं? मग आता असं म्हणून तो हात सोडतो. तेव्हा मीराला आता संशय येतो आणि ती विचारते, तुमच्या डोक्यात काही वेगळं सुरू आहे का? तेव्हा सत्या आता हसतो आणि विचारतो, अजून काय असणार आहे? तेव्हा मग मीरा म्हणते, नाही हो, तुम्ही असे नेहमीसारखे वागत नाहीत ना, म्हणून मी विचारलं. कारण तोंडावर एक आणि मनात एक असं तर नाही ना तुमच्या काही, आणि मला तुमचा चेहरा हा वाचता येतो, तुम्ही असंच वागताय. मी काय विचारते तुम्हाला कळत नाही का? असं मीरा आता सतत सत्याला विचारत असते. तेव्हा सत्या आता विषय बदलतो आणि म्हणतो, अगं असं काही नाही आहे, आता रव्यालाच आपल्या लग्न करायचं आहे, तर आपण तरी काय बोलणार? मग म्हटलं करू दे, की शेवटी भाऊ आहे ना आपला, त्याच्याही मनाचा आपण थोडा तरी विचार करायला हवा. आणि कसं आहे, आपण तरी का त्याच्या उगीच विरोधात जायचं, कारण नवरासुद्धा तयार आहे आणि नवरीसुद्धा तयार आहे. मग म्हटलं की देऊ लग्न लावून, कारण हा प्रेमाचा मामला आहे ना, असं सत्य आता अगदी मन मोकळेपणाने मीराला सांगतो. तेव्हा मीरा त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, अच्छा असं आहे का तुमच्या मनात? म्हणजे प्रेम काय असतं हे तुम्हाला समजलं तर? तो म्हणतो, माझं सुद्धा प्रेम आहे म्हटल्यानंतर मला कळणार नाही का ही गोष्ट? असं तो पटकनच बोलून जातो. मग आता मीरा विचारते, मला एक विचारायचंय, पण तुमचं नक्की कुणावर प्रेम आहे? तेव्हा सत्या थोडा लाजतो आणि म्हणतो, आता माझं सुद्धा प्रेम आहे म्हटल्यानंतर मला का नाही ते समजणार? तेव्हा मीरा म्हणते, अहो समजलं की, मी तरी कुठे नाही म्हटले, पण आता तुम्ही म्हटलात ना की प्रेम आहे म्हणून, आणि मग मी फक्त एवढंच विचारते की तुमचं नक्की प्रेम कुणावर आहे ते. तेव्हा आता सत्या जरा घाबरतो आणि म्हणतो, ते मी आपलं असंच बोललो. तेव्हा मीरा सांगते, कुणीसुद्धा असंच काही बोलत नाही, कारण मनात दबून ठेवलेलं कधीतरी ओठावर येतच. अहो सांगा की आता काय म्हणालात ते, तुमच्या मनात नक्की काय आहे, असं ती सततच विचारू लागते. तेव्हा सत्या सांगतो, मनात असं आहे की आपण ना आता लवकर झोपलं पाहिजे, उद्या रव्याचं लग्न आहे ना, त्यासाठी आपण लवकर सुद्धा उठायला हवं. आता तू सुद्धा झोप बरं लवकर, असं म्हणून तो मीराला झोपायला सांगतो. मग आता तो सुद्धा बेडवर पडतो, परंतु आता त्याच्या मनात प्रेमाचेच विचार सुरू असतात की मीराने असा प्रश्न विचारला, पण आपण त्याचं उत्तर देऊ शकलो नाही, कारण नकळतपणे का होईना आपण मीराच्या प्रेमात पडलोय, ही भावना त्याच्या मनात जागी होते. तर मीराला माहीत असतं की सत्या नकळतपणे होईना का माझ्या प्रेमामध्ये पडलाय, म्हणून ती त्याच्याकडे पाहते आणि गालातच हसते. दुसऱ्या दिवशी सुधाकर राव हे आता आंघोळ वगैरे करून बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात आणि मग मीरा त्यांच्यासाठी चहा घेऊन तेथे येते. तेव्हा आता ते म्हणतात, बरं झालं बाई तू चहा घेऊन आलीस, कारण सकाळी सकाळी डोकं का दुखतंय ना तेच कळत नाही. त्यानंतर मीरा विचारते, बाबा पण तुमची तब्येत तर ठीक आहे ना? अहो काल रात्री मी तुमच्याबरोबर बोलायला आले होते, पण तुम्ही अगदी गाढ झोपून गेलात. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, अगं मला सुद्धा काही लक्षातच राहिलं नाही नक्की झालं तरी काय, कारण मला सुद्धा एवढी गाढ झोप लागली ना, कधी लागली ते सुद्धा समजलं नाही. तू काही सांगायला आली होती का गं? बोल ना आता, बोल काय बोलायचंय ते, असं सुधाकर राव तिला म्हणतात. मग आता मीरा म्हणते, हो मी सांगायलाच आले होते, असं म्हणून ती आता पुन्हा एकदा ते सगळं काही सांगणार असते रवी आणि रियाच्या लग्नाबद्दल, त्या दोघांच्या प्रेमाबद्दल. पण तेवढ्यातच तेथे आता लगेचच पंकज आणि देविका येऊन टपकतात आणि विषय बदलण्याच्या प्रयत्नात असतात.
मग मम्माला जोराजोरात आवाज देत, मम्मा चहा घ्यायला ये ना गं पटकन, असं पंकज मोठ्याने बोलतो. तेव्हा देविका पण म्हणते, हो हो आई या चहा घ्यायला, अहो किती काम करताल तुम्ही, या बरं. तेव्हा आता ती मीराला विचारते, मीरा अगं आईंसाठी चहा आणशील का प्लीज. तेव्हा मीरा हो म्हणून किचनमध्ये जाते आणि चहा घेऊन येते. तेवढ्यातच सत्या आणि रवी हे दोघेही बाहेर चाललेले असतात आणि कुणालाही काहीही न विचारता. त्यामुळे सुधाकरराव अडवतात आणि म्हणतात, काय रे तुम्ही दोघेही कुठे चालला आहात बाहेर. तेव्हा रवी आणि सत्या अगदी धक्क्याने घाबरतच एकमेकांकडे पाहतात. तेव्हा सत्या मीराकडे पाहतो आणि तिला इशारा करतो आणि मग त्यानंतर म्हणतो, अरे बाप मी जरा बाहेर चाललोय ना. आणि रव्यासुद्धा निघत होता. मग त्याला म्हटलं की आपण जाऊयात बाहेर आणि म्हणूनच आम्ही दोघेही चाललो होतो. तेव्हा सुधाकर राव विचारतात, असं का, आपण काहीतरी खाऊन जा रे. अगं ये मीरा यांच्या नाश्त्याचं बघ की, असं म्हणून ते मीराला त्या दोघांच्या नाश्त्याची सोय करायला सांग. तेव्हा सत्य आता हसतो आणि म्हणतो, बाप अरे खाल्लंय की आम्ही. तर आता सुधाकर राव विचारतात, काय रे एवढ्या सकाळी तू काय खाल्लं आहे. मग आता सफरचंद आणि केळ होतं फ्रीजमध्ये, ते आम्ही दोघांनीही खाल्लं असं सत्या खोटं सांगतो. तेव्हा आता फ्रीजमध्ये असं सुधाकरराव विचारतात. तेव्हा सफरचंद फ्रीजमध्ये होतं आणि त्याच्यावर केळं ठेवली होती असं आता सत्या सांगतो. आणि आम्ही बाहेर जाऊन तसाही नाश्ता करणारच आहोत. तेव्हा आता सुधाकरराव म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, पण खाऊन घ्या वेळेत हां, अजिबात तुम्ही उपाशी राहू नका. तेव्हा सत्या म्हणतो, ठीक आहे चल बाप आता आम्ही निघतो हां, जरा थोडं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा सुधाकरराव चहा पिता पिता थांबतात आणि विचारतात, काय रे काय एवढं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा आता सत्या हा लगेचच सुधाकररावांच्या पाया पडतो. मनातच विचार करतो, बाप हे बघ तुला न सांगता मी आज खूप मोठा निर्णय घेतोय, परंतु तुझा मान सन्मान जपण्यासाठी ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कदाचित तू माझ्यावर खूप चिडशील, पण नंतर तुझ्या लक्षात येईल की तुझ्या सत्यजितने जे काही केलं ते योग्यच केलं. तेव्हा सुधाकरराव देखील आता अगदी आनंदानेच त्याला आशीर्वाद देतात. तर आता निरूपाला प्रश्न पडतो, नक्की या सत्याचं चाललंय काय. त्यानंतर आता सत्या, अरे काय झालं बाळा, नक्की झालंय काय, काही प्रॉब्लेम आहे का, असं सुधाकरराव विचारतात. सत्या हा तसाच तेथे वाकलेला असतो. मग पुन्हा एकदा सुधाकरराव विचारतात, सत्यजित अरे सांग ना काय झालं. तेव्हा तो म्हणतो, काही नाही रे बाप, अरे रवी तू सुद्धा पाया पड ना आपल्या बापाच्या, असं सांगून आता तो त्याला सुधाकररावांचाही आशीर्वाद घ्यायला सांग. तर आता मीरालाही टेन्शन आलेलं असतं की सगळं कसं निर्विघ्नपणे पार पडणार. तर आता सुधाकरराव रवीला आशीर्वाद देतात आणि व्यवस्थित जा हा बाळांनो असं म्हणतात. त्यावेळी निरूपा विचारते, काय रे काय झालंय काय एवढं तुम्हाला, अगदी असं लग्न असल्यासारखे तुम्ही तर पाया पडताय. मग आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो, खास करून मीरा, सत्य आणि रवीला, कारण आता लग्नासाठीच खरं तर ते बाहेर असे निघालेले असतात. त्यानंतर निरूपा म्हणते की पनवतीचं कसं आहे ना, तो असा पाया पडायला लागला ना तर माझ्या अक्षरशः पोटातच गोळा येतो, कारण त्याचं कसं आहे ना, तो कधी कुणाचे पाय खेचेल हे सांगताच येत नाही. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, ए निरूपा असा तिरपा विचार करण्याची काय गरज आहे सांग बरं. आणि खरं तर आईवडिलांच्या पाया पडून निघणं ही चांगली सवय आहे ना. आणि कसं असतं ना, आईवडील हे पोरांच्या हिताचाच विचार करत असतात, त्याच्यामुळे मुलं ज्या कामाला जातात ना ती यशस्वीच होतात असं सुधाकरराव म्हणून आता निरूपाला तोंडगप्प करायला सांगतात. तेव्हा इकडे सत्या आणि रवीलाच टेन्शन येतं की आपण आपल्या बापाला फसवत तर नाही आहोत ना, कारण आता आपला बाप आपल्यावर एवढा विश्वास ठेवतोय पण आपण त्याला फसवतोय की काय, ही भावना आता सत्याच्या मनात येते. मग सुधाकरराव पुढे म्हणतात की कसं असताना निरूपा, अगं आईवडिलांनीच आपल्या मुलांना चांगल्या कामासाठी असं प्रेरित करायला हवं. अगं खरं तर हे सगळं ना तुझ्याकडनंच यायला हवं, एक आई म्हणून हे सगळं तूच शिकवायला हवं मुलांना. पण काही हरकत नाही, कारण आता सत्यजित आपल्या लहान भावाला काहीतरी चांगलं सांगतोय तर सांगू देत की त्याला, आणि जर काही ते करणार असतील तर करू देत की त्यांना, असं खूपच विश्वासाने ते आता म्हणत असतात. त्यावेळी पंकज आणि देविका मात्र गालातच हसतात, कारण त्या दोघांना माहीत असतं की हे तिघेही कुठे जाणार आहेत. त्यानंतर सुधाकरराव म्हणतात, अगं चांगलंच आहे निरूपा, आता तुझ्यानंतर सत्या हा लहान भावंडाचं काहीतरी करतोय तर करू देत की त्यांना. तेव्हा सत्या म्हणतो, हो बाप बरोबर आहे तुझं, आम्ही जे करतोय ना ते आम्हाला आता करू देत. बरं चल बापा मी निघू का आता, कारण उशीर होईल आम्हाला. धूमकेतू आमच्यासोबत येतेस का गं तू, असं सत्य आता विचारतो. तेव्हा आता सर्वजण मीराकडे पाहू लागतात. तर मीरालाच आता टेन्शन येतं की घराबाहेर पडावं तरी कसं, कारण आत्ताच जर मी घराबाहेर पडले तर सगळ्यांना डाऊट तर येणार नाही ना, ही भीती तिच्या मनात असते. तेव्हा मीरा आता गडबडते, गोंधळते आणि म्हणते, तुम्ही व्हा पुढे, मी थोड्या वेळानंतर येते.
तेव्हा निरूपा सारखी सारखी आता मीराकडे पाहत असते. त्यानंतर सत्या म्हणतो, ठीक आहे बाप, आम्ही जातो हा आता, आणि लवकरात लवकर येतो घरी. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, हो बाळांनो, नीट जा. तेव्हा ते दोघेही जेव्हा तेथून जातात ना, तेव्हा निरूपा ओरडते, काय एवढी काही घाई होती हो, जसं काही दोघांना मुहूर्तच पकडायचा होता. मग आता पंकज जरा घाबरतोच, कारण त्याला माहीत असतं की मुहूर्तच टळून गेला तर यांचं काही खरं नाही. म्हणून तो देविकाकडे पाहतो. तर देविका म्हणते, आई असेल हो त्यांचं काहीतरी. मला सांग मीरा, आज जेवणामध्ये तू गोड काहीतरी बनवणार आहेस ना ग? तेव्हा मीरा आता धक्क्यानेच देविकाकडे पाहते आणि विचारते, म्हणजे? तेव्हा देविका म्हणते, अगं मला ना कसं आहे, आज जरा गोड खावंसं वाटते. मग त्यावेळी सुधाकर राव हसतात आणि म्हणतात, मीरा जे काही करते ना ते अगदी मनापासनं करते, त्यामुळे सगळं काही अगदी गोडच होतंय बघ, असं म्हणून ते आता हसतात. तर देविका फक्त होला हो करते. तेव्हा निरूपा तोंड वाकडं करत म्हणते, झालं यांचं आपलं कौतुक सुरू, असं म्हणून ती आता रागातच तेथून जाते. तर मीरा विचार करते, बाबांच्या कानावर तर काही गोष्टी घातल्या पाहिजे, कारण बाबांना असं समोरासमोर तर काही मला सांगता येणार नाही, पण बाबांना सांगितल्याशिवाय मी निघू सुद्धा शकत नाही. मग आता मीरा एकदम शांत होते आणि काय करावं, कसं बाबांना सांगावं हे सततच तिच्या मनात विचार येत असतात. आणि मग त्यानंतर ती म्हणते, बाबांसाठी ना मी आता चिठ्ठीच लिहिते. तेव्हा आता मीरा टेन्शनमध्ये आहे आणि तिलाही बाहेर पडायचे, पण बाहेर कसं पडावं, काय कारण सांगावं हे कळत नसतं, आणि म्हणूनच ती आपला कब्बशी उचलते आणि तेथून जाते. तर मीराची ही झालेली कोंडी पाहून इकडे पंकज आणि देविका मात्र खूप हसत असतात. त्यानंतर आता सुधाकरराव हसूनच देविकाला म्हणतात, हे बघ मीरा जे काही करते ना ते चांगलं करते, मी तुला मगाशी सांगितलं ना, बघ बरं चहा पिल्यानंतर कसं माझं डोकंच दुखायचं थांबलं. त्यानंतर आता मीरा ही रूममध्ये जाते आणि ड्रॉवरमधून आपली डायरी काढते. तेव्हा ती तेथे खुर्चीवर बसते आणि डायरीमध्ये एका चिठ्ठीवर लिहू लागते, बाबा हे खरं तर मला तुम्हाला समोरासमोरच सांगायचं होतं, पण तशी ना मला संधीच मिळाली नाही, कारण रवी भाऊजींचं आणि रियाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही त्या दोघांचं लग्न ना दत्त मंदिरात करणार आहोत. आता तुमच्या परवानगीची आणि आशीर्वादाची खूप गरज आहे. बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि हसत हसत त्यांच्या लग्नाला परमिशन द्या आणि त्यांना आशीर्वादही द्या, आणि तुमचा होकार असेल ना तरच हे लग्न होईल, अन्यथा नाही होणार. आजच हे लग्न होणं खूप गरजेचं आहे बाबा, नाहीतर ते दोघेही त्यांच्या जीवाचं काहीतरी उगीच बरं वाईट करून घेतील. आता लग्नासाठीची सर्व तयारी झाली आहे, फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मी तुम्हाला लग्ना अगोदर फोन करेन. त्यानंतर आता देविका येते आणि खिडकीतून पाहते आणि मनातच विचार करते, अच्छा म्हणजे ही तर चिठ्ठी थ्रू बाबापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा आता प्रयत्न करणार आहे, आणि ही चिठ्ठी बाबापर्यंत पोहोचली तर माझा प्लॅन पूर्णपणे फेल होईल, कारण बाबांचंही काही सांगता येत नाही आणि त्या मीराला परमिशन सुद्धा ते देऊन बसतील. आता देविका तुला काहीतरी करायलाच हवं, असा ती आता विचार करते. आणि काय करावं बरं तिला सुचतच नसतं. ती सतत मीराकडे पाहते. इकडे मीराचं बरंचसं काही लिहून झालेलं असतं आणि त्यानंतर शेवटचं वाक्य ती लिहिते, तुमच्या परमिशनशिवाय हे लग्न होणार नाही, तुमचीच मीरा, असं म्हणून ती आपलं आता लिहिणं थांबवते आणि ते पान ती फाडून घेते. तेवढ्यातच तिला आता सत्याचा फोन येतो. तेव्हा सत्या आता फोनवर बोलत असतो, ऐक ना धुमकेतू, येताना ना सासूच्या दुकानावरनं 2 हार घेऊन ये. तेव्हा आता मीरा म्हणते, हो आणते की, अजून काही हवंय का तर मला सांगा. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, फक्त ना तू टायमामध्ये ये म्हणजे झालं. तेव्हा ते दोघेही आता फोन ठेवतात. तर आता मीरा आपला मोबाईल घेते, पर्स घेते आणि लगेचच ती चिठ्ठी घेऊन सुधाकर रावांच्या रूमकडे चाललेलीच असते. तर दुसरीकडे आता देविकाने हा सगळा प्रकार पाहिलेला असतो. त्याने चिठ्ठी लिहिली आहे म्हणूनच ती आता काय करते तर सेम तसंच पेज घेते आणि त्यावर काहीतरी लिहिते. मग त्यानंतर मीरा समोरून येते हे पाहताच ती मुद्दामच उठते आणि तिला जोराचा धक्का मारते. मीराच्या हातात असणारी चिठ्ठी आता खाली पडते. ती चिठ्ठी आता खाली पडल्यानंतर लगेचच त्या चिठ्ठ्यांची अदलाबदल आता देविका करणार असते. तर देविका म्हणते, अगं हे काय केलंस तू? तर आता मीरा त्या दोन्हीही चिठ्ठ्यांकडे पाहू लागते. आता तिला तिची चिठ्ठीच ओळखीनिशी होते. मग आता देविका पटकन आता मीराचीच ती चिठ्ठी उचलते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये दत्त मंदिरामध्ये रवी हा तयार झालेला असतो. मग त्याचवेळी मीरा वेळेत तेथे पोहोचते. मग आता रवी म्हणतो, वहिनी मला खरंच कळत नाही सत्यदादा हे कसं मॅनेज करणार आहे. अगं तिला घरातनं बाहेर काढणं एवढंही सोपं नाहीये. तेव्हा मीरा म्हणते, त्यांनी शब्द दिलाय ना, मग त्यांनी दिलेला शब्द हे पाळणारच, आणि माझा ना यांच्यावर पूर्णपणे आहे विश्वास. तेवढ्यातच आता तिथे सत्या आणि मधु हे दोघेही येतात. त्यानंतर आता
सत्या म्हणतो, हे बघ धूमकेतू, अगं मी रियाच्या घरी गेलो होतो, परंतु तिथे तिच्या बापाने आम्हाला अडवलंच. त्याचं हे बोलणं ऐकून रवी आणि मीराला खूप मोठा धक्काच बसतो. मग आता ते दोघेही खरं तर आता या दोघांची गंमत करत असतात, कारण रिया अगदी नवरीच्याच वेशामध्ये तेथे नटून थटून आलेली असते. सत्या आणि मधू दोघेही बाजूला होतात आणि मग रिया ही हसतच आता रवीकडे पाहते. तर रवी आणि मीराला खूपच आनंद होतो. मग ते दोघेही रियाकडे पाहू लागतात. तर रिया गोड लाजते. तर सत्या म्हणतोय, आपण गेलो आणि कधी काम झालं नाही असं कधी होईल का, सांग बरं धूमकेतू. तेव्हा मीरा खुश होत सत्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.